अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आज बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी कोपरगाव दौऱ्यावर आले असता आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी यांना कोपरगाव शहरातील नियोजित जागेवर विविध शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीबाबत शासनाकडून निधी मंजूर करून आणला असून या संदर्भातील प्रस्ताव संबंधित शासकीय विभागाकडे सादर केला आहे। मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही। ही बाब आमदार काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले व जिल्हाधिकारी यांनी सदर मागणीचे गांभीर्याने दखल घेत सदरचे सर्व प्रस्ताव लवकरच निकाली काढण्याचे आमदार काळे यांना आश्वासित केले। यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे म्हणाले की त्या निमित्ताने आपले जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथे विविध कामं आपण मंजूर करू लागले राज्य शासनाच्या माध्यमातून। तर याला जी काही जमीन शासनाची आहे तर त्याचा जो काही करार नगरपालिकेशी करार संपुष्टात आलेला आहे आणि नवीन करार करण्याचे जे काही नियम आहे त्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांकडे हे प्रस्ताव आपण सादर केलेला आहे। बरंच त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या जाते किंवा बरंच त्याला विलंब होतो आणि त्या कारणाने हे जे काही विकास काम आपण मंजूर करून दिले किंवा जो निधी मंजूर करून लागलेला आहे ते काम त्या ठिकाणी व्हायला अडचण होते। त्याचे सगळे प्लॅन, एस्टिमेट सगळं त्या ठिकाणी तयार आहे। फक्त जमिनीचा विषय त्या ठिकाणी अनेक ठिकाणच्या प्रलंबित असल्या कारणाने त्यांना या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यांनाही ते त्या ठिकाणी जाणवलं काही प्रस्ताव आपण लवकरात लवकर केले पाहिजे, कारण शेवटी समाजाच्या उपयोगाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय। पलीकडे जसं इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू आहे पलीकडे पण आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स निधी दिलेला आहे। तसंच आपल्याला भगवान एकलव्याचं स्मारक आहे त्या ठिकाणी कोपऱ्यावर करायचं आणि आपल्या जे काही महिलांसाठी शौचालय ही फार मोठी मागणी आहे। आपण 30 लाख रुपये त्या शौचालयासाठी पण दिले ती या सगळ्या जमिनीमध्ये येते। आपल्या याचं खुले नाट्यगृहासाठी आपण निधी मंजूर केलेला आहे त्याचाही जागेचा विषय आहे। ते असे विविध विषय बरेच अजून सगळे विषय आहेत। तर हे सगळे मंजूर असून या सगळ्या लीज आपल्याला एक्सटेंड करण्याच्या अभावी त्या ठिकाणी ते कामं होत नाही। ते लवकरात लवकर करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेबांना दाखवल्या, ते प्रस्ताव दिले। त्याच्याकडे तीच अपेक्षा केली की लवकरात लवकर हे होईल।